बिहार एक सेकुलर स्टेट है, शांति का मार्ग दिया है और वो शांति के मार्ग से ही चल रहे हैं। और उनको शांति के जो मार्ग से इसका नियंत्रण कहना है कि बौद्ध गया जाके कुछ पंडित मनुवादी बोलते हैं कि हम ब्राह्मण है बौद्ध है। तो मेरा कहने का मतलब यह है कि नागपुर के दीक्षा भूमि आके और उन्हें सबके सामने दीक्षा लेना चाहिए, तभी हम मानेंगे कि सही में बौद्ध है। लोग हमको डराने की बात करेंगे तो नागपुर के आके उन्हें दीक्षा लेना चाहिए, तब मानेंगे हम लोग कि ये सही में मनुवादी नहीं है, बौद्ध का लोग है। ईश्वरत्व डॉक्टर बाबासाहेबांचा, ईश्वरत्व डॉक्टर बाबासाहेबांचा, शांति के लिए क्रांति, बुद्ध के लिए आखिरी युद्ध। चलो संविधान चौक, चलो संविधान चौक, चलो संविधान चौक। बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। आवाज दो, हम एक हैं। आवाज दो, हम एक हैं। आवाज दो, हम एक हैं। मनुवाद हटाओ, देश बचाओ। मनुवाद हटाओ, देश बचाओ। मनुवाद हटाओ, देश बचाओ। नागपुर धरती से, संविधान धरती से भीमसेना और समता सैनिक दल, इनके मार्फत ये आंदोलन चालू, ये आंदोलन आखिरी तक रहेगा। जब तक हमको न्याय नहीं मिलेगा बिहार का, बुद्ध गया का, तब तक आंदोलन चलती रहेगा। ये हमारी ताकत है और हमारी मांग है। इसके बाद में अगर ये कोई हमको अगर परेशान करता है तो उसको हम तोड़े बिगड़ रखेंगे नहीं। हमारी भी यूनिटी और हमारी भी ताकत है ये नागपुर दीक्षा भूमि की। और नागपुर से इसके पहले भी बड़े बड़े आंदोलन हो गए हैं वाले। हमारे समाज के लिए हम जगेंगे और हमारा आंदोलन जारी रखेंगे। जय भीम, जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो। तथागत गौतम बुद्धांचा जय असो। तो आज हम नागपुर में संविधान चौक पे आए हुए हैं और यहाँ पे जो कि बोध गया में जो आंदोलन चल रहा है, तकरीबन 12 फरवरी से वो आंदोलन चल रहा है, 1.5-2 महीना होते आ रहा है उसको। लेकिन सरकार की जो नजर है वो मतलब उस तरीके से नहीं है, जो कि मतलब पूरा का पूरा जो डिमांड है बौद्ध समुदाय की, उनके भावना को मतलब एक नजरअंदाज किया जा रहा है। तो हमारा ये उद्देश्य है कि जिस तरीके से बौद्ध भिक्खु लोग, बौद्ध समुदाय जिनकी भावनाएं बोध गया में जुड़ी हुई है, तो उसको नजर में रखते हुए, बौद्ध समुदाय को भावना को ध्यान में रखते हुए, उनकी आस्था को सम्मान में रखते हुए, ये जो है जो बोध गया का जो बौद्ध विहार है, हाँ, वो पूरी तरीके से बौद्ध समुदाय के लोगों को देना चाहिए। और जो 1949 एक्ट है उसको रद्द करना चाहिए। तो अपन नागपुर में संविधान चौक में आए हैं और संविधान चौक में काफी दिनों से उपोषण चल रहा है, एक आंदोलन चल रहा है कि मतलब सरकार को ये बातें नजर में आनी चाहिए। तो हम यहाँ पे आए हैं नागपुर के इसमें। तो यहाँ पर देखिए कि सर है यहाँ पे हमारे वाले, वो बताएंगे कुछ इसके बारे में। बताइए सर। मेरा नाम श्रीधर साल्वे है, मैं भीमसेना का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ और हम लोग यहाँ पर पिछले 12 दिन से आंदोलन कर रहे हैं। महाबोधि महाविहार मुक्त होना चाहिए। जैसे जैसे लोगों में जन जागृति हो रही है, लोग यहाँ पर मंच पर आ रहे हैं, अपने विचार रख रहे हैं, बात रख रहे हैं। हमारा मुद्दा है कि 1949 का जो मुद्दा है, जो एक्ट है, वो एक्ट रद्द होना चाहिए। रद्द क्यों होना चाहिए? जब संविधान लागू हुआ तो जो ब्रिटिश कालीन में बने हुए जितने भी एक्ट है वो एक्ट ऑटोमेटिक रद्द हो जाते थे, परंतु ये सरकार ने उस एक्ट को रद्द नहीं किया। इसलिए नहीं किया क्योंकि वहाँ पर ब्राह्मणों की भागीदारी भी थी, बुद्धिस्टों की 2 लोगों की भागीदारी थी, बाकी 5 लोगों की उनकी भागीदारी थी। तो हम ये चाहते हैं कि वो उनकी भागीदारी नहीं होना चाहिए, हमारी 100% हमारी भागीदारी होना चाहिए। तो हम उस मुद्दे के लेके आंदोलन कर रहे हैं। ये आंदोलन यहाँ से ही नहीं शुरू, ये बिहार से शुरू है और बिहार में जन आंदोलन बड़े पैमाने पे हो रहा है और उसकी जो आंदोलन की भूमिका है वो पूरे देश में जा रही है। बड़े बड़े रैलियाँ हो रही है, आंदोलन हो रही है। उसी प्रकार से ये धरना आंदोलन है जिसके आज 12वां दिन है। तो अब मुझे पूरी उम्मीद है कि आने वाले समय में धीरे धीरे लोगों में जन जागृति होंगी और ये आंदोलन कामयाब होगा
और सरकार हमारी बात मानेगी, ऐसा हमें लगता है। बिल्कुल, धन्यवाद सर, आपने बताया, बहुत अच्छी बात बताया। हम यही गुजारिश करेंगे कि सरकार के पास ये बात पहुंचनी चाहिए और जो बौद्ध समुदाय की जो भावनाएं है और जो बौद्ध गया में जो कि गौतम बुद्ध को मतलब ज्ञान की प्राप्ति हुई थी तब से लेकर 2500 साल से लेकर तो आज तक का जो मतलब बौद्ध लोगों की जो मतलब जो आस्था का प्रतीक है वो जगह, वो पूरी तरीके से बौद्ध समुदाय के हाथ में देना चाहिए और 1949 एक्ट को रद्द करना चाहिए। जसं 12 फरवरीपासून बोद्धगयामध्ये आंदोलन सुरू आहे, बरोबर आहे, 12 फरवरीपासून, तर आता जवळपास आपल्याला 1.5 महिना होऊन राहिलेला आहे आंदोलनाला, ठीक आहे। आणि जसं काही वाटाघाटी जे बोलणं झालं होतं सरकार बरोबर, पण त्याच्यातून जे पूर्ण निष्कर्ष पाहिजे होता ते पूर्ण निघालं नाहीये। आता समोरची जी प्रक्रिया राहील ते समोर थोडा जे ज्या तऱ्हेने आपल्याला ठरवलं जाईल, समोरची काही बौद्ध समुदायाच्या अनुसार जे नेते आहे ते त्याच्यानंतर आणखी समोरची प्रोसेस होईल, ते समोरची प्रोसेस आपण तर करूच, आहे की नाही। हा, तर आपली जे डिमांड आहे की भाई जो बौद्ध विहार आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली, तर तो त्याच्या जो 1949 मध्ये जो ऍक्ट केला होता बिहारचं गव्हर्नमेंटने की तो ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि पूर्ण जो आहे जे पूर्ण जो म्हणतो तो तर ते पूर्ण मॅनेजमेंट बौद्ध समुदायाच्या हाती झाला पाहिजे। कारण की आपण बघत असतो कोणत्याही जर दुसऱ्या धर्माचा आपण विचार केला, चाहे इस्लामचा केला, ख्रिश्चनचा केला या कोणत्या हिंदू धर्माचा केला, तर त्याच्यामध्ये जे त्यांचे पवित्र स्थळ आहेत तर ते त्यांच्या लोकांच्या हाती आहेत। तर मग आपला जो बौद्ध जो पवित्र आस्था आहे बा, एवढा लोकांची भावना आहे त्याच्यामध्ये, 2.5 वर्षापासून जे बौद्ध समुदायांची त्यांच्या आस्था आहे तो प्रतीक आहे की नाही, तर त्याचा जो पूर्ण मॅनेजमेंट आहे तो बौद्ध समुदायाच्या हाती आला पाहिजे, आहे की नाही। तर यावरती तुमचे काय विचार आहेत सांगा बरं थोडं। हा जो 1949चा जो ऍक्ट आहे हा त्या काळातला ऍक्ट आहे तो, बरोबर आहे। जेव्हा आमच्याकडे म्हणजे आम्ही बुद्धिस्ट नव्हतो, त्याच्यामुळे की त्यांनी त्या सरकारने त्याच्याकडे व्यवस्था दिली होती त्या लोकांना, बरोबर आहे। आता मुद्दा असा आहे की आता आमची संख्या वाढलेली आहे, जवळपास या भारतामध्ये 3 करोडच्या जवळपास बुद्धिस्ट लोक आहेत आजच्या घडीला, आणि सर्व शिक्षित आहेत। शिक्षित तर सोडा, आता सगळीकडे काय होतं की सगळ्यांचे प्रबंध त्या त्या धर्माच्या अधिपत्याखाली आहेत काय। मग आता आमची संख्या वाढली, आम्ही जागृत झालो काय, तर तो जो आहे तो ऍक्ट रद्द करून तो जो त्याची जी व्यवस्था आहे ते सगळ्या बौद्धांना सोपवावी, हा छोटासा प्रश्न आहे। बिलकुल। पण याच्यामध्ये काय की सरकार जो अडंकी निर्माण करून राहिलेली आहे काय तर ते बरोबर नाही आहे का नाही, बरोबर नाही। तर आपण काय केलं अशा वेळेस काय करायला पाहिजे की आतापर्यंत तो द्यायला पाहिजे त्यांनी प्रामाणिकपणे, पण त्यांना द्यायची त्यांची इच्छा नाही आहे सगळं, कारण की ते त्यांच्या पैशाचं मोठं साधन आहे ते। मागच्या वेळेस त्याच्यातून त्यांनी 100 करोड रुपये कोरोना काळामध्ये त्यांनी सरकारला दिले होते त्या PM फंडामध्ये। अच्छा, तर आता आपण जागृत झालो, आपल्याला पाहिजे का आता तो आपल्या अधिकाराचा प्रश्न आहे। साला आमचा विहार राहून, अशोकानं बांधलेलं विहार राहून, बिलकुल आम्ही ते आमच्या हातात सोपा तुम्ही नाही सोबत त्याचं आम्हाला लढावं लागेल, जे होईल ते लढणं आवश्यकच आहे। संघर्ष बाबा शिकवलं, संघर्ष करायला लागेल ते। आणि आपलं एवढंच म्हणणं आहे की हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित आहे, त्याच्यामुळे डिटेल पण जायची गरज नाही। बिलकुल, ते सरकार एका झटक्यामध्ये ते डिमांड पुरी करू शकते, बिलकुल करू शकते, पण सरकार ते डिमांड पुरी करू शकत नाही, करू शकत नाही। आपल्याला त्याच्या मागे विनाक आपल्याला त्रास देण्याचा, आपली परीक्षा घेण्याचा त्याचा तो प्रकार आहे का नाही, तर आपलं एवढंच म्हणणं आहे की बुद्धिस्ट लोकांच्या भावना लक्षात घेऊन लवकर त्यांनी महाविहार बौद्धाच्या ताब्यात दिला द्यावं काय, आणि जर नाही दिला तर मग आपल्याला हा संघर्ष सतत चालू ठेवावा लागेल। गुरुजी तुम्ही बोला याबद्दल, जे आपलं आंदोलन सुरू आहे त्याबद्दल काही। आपण पाहिलं असेल की देशातच नाही तर विदेशात सुद्धा या महाबोधी विहाराचा ताब्यात आलं पाहिजे म्हणून जागोजागी आंदोलन सुरू आहेत। आणि भारतामध्ये संसदेत इव्हन प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जो विधिमंडळ सदस्य असतो तो सुद्धा आणि जो खासदार असतो तो सुद्धा आपलं मत मांडतोय। म्हणजे ह्या प्रत्येकाला माहीत आहे की हे विहार जे आहे बौद्धाच्या ताब्यात दिलं पाहिजे। अशा वेळेस आणि संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून आंदोलनं होत आहे आणि हे जे भारत सरकार आहे किंवा तो बिहार सरकार आहे यांना जाग काय येत नाही आहे, पण
याच्यातून एक लक्षात ठेवायचं की जे आम्ही आंदोलन करतोय किंवा हे जे संपूर्ण भारतात जे आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन फक्त हे मर्यादित कालपर्यंत नसून हे आम्ही जोपर्यंत ताब्यात येणार नाही आमचं महाबोधी महाविहार तोपर्यंत सातत्यानं चालू राहील। आणि याला जर तीव्रही करायची गरज पडली तर तशीही आमची तयारी आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संवैधानिक मार्ग दिलेला आहे ते आपल्या हक्क प्राप्त करण्याकरिता आम्ही त्या संवैधानिक मार्गाच्या द्वारे पूर्ण प्रयत्न करू। पाहिलं असं आता की एक नागपूर शहरामध्ये एक दंगल घडवल्या गेली आहे आणि त्याचा किती मोठा प्रचंड त्याचा दंगल घडली, त्यामध्ये किती पोलीस दलातील लोक जखमी झाले, किती लोक जखमी झाले, किती लाखो रुपयाचं करोडो रुपयाचं तिथे नुकसान झालं, कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि व्यापार आतापर्यंत 3 दिवसामध्ये 400 कोटीचं नुकसान झालं। पण तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल महाबोधी महाविहार साठी हे आमचं असून सुद्धा आम्ही शांतप्रिय पद्धतीने आंदोलन करतोय। याची कुठेतरी त्या भारत सरकारला जर जाग येत नसेल ना तर मग आम्हालाही तशाच प्रकारे रस्त्यावर उतरण्याची गरज पडेल। आणि जर ही यांची जर गरज असेल, यांना असं वाटत असेल की बौद्ध समाजाने त्या प्रकारचं उतरावं आणि हे जर आम्हाला अशा प्रकारचे डिवचतील तर आम्हाला तशीही आमची तयारी आहे। बिलकुल गाऊन काल आलो तू रांगला सजेते मान तुकली ही धूळ मी कपाळी लावून काल आलो भीमा तुझ्या जाऊन काल आलो तू जन्मला ठिकाणी राहून काल आलो आई तुझी भीमाई सातारला गेली दोन आसरू वाहून काल आलो जाऊन दूर देशी तू आणलीची दोरी मी त्या चलीच काही खाऊन काल आलो भीमा तुझ्या मौला जाऊन काल आलो तू जन्मला ठिकाणी राहून काल आलो दिल्लीतला खजिना तू वाटणार होता ते तुझेच पाणी जाऊन काल आलो दीक्षा भूमी सभोवती हर्षान दाटलेली नागाची नाग नगरी पाहून काल आलो भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो तू जन्मला ठिकाणी राहून काल आलो ते जाणार होते मी पाहणार होतो ते मी चैतभूमीला जाऊन काल आलो भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो तू जन्मला ठिकाणी राहून